ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो अनेक वेळा। आता आपण जसा पहिला आपण प्रस्ताव दिला, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता, तरी तुम्ही दिला ना शेतकऱ्यांचा प्रस्ताव। असंच असतं। त्यामुळे जयंतराव, म्हातारी मेल्याचं दुःख आहेच, पण म्हातारी मेल्याच्या दुःखापेक्षा काळ सुकावतो याचं दुःख जास्त आहे की विरोधी पक्षाला विदर्भाचा विसरच पडावा विदर्भात येऊन, याचं दुःख अधिक आहे। पण काही हरकत नाही, आम्ही विसरणार नाही विदर्भाला। बोलू नका। आता उत्तर आहे का? आधी उत्तर आहे का? आता उत्तर आहे का? आता उत्तर आहे का ना? उत्तर आहे का? उत्तर आहे का? आम्ही तर दिवस रात्र इथेच बसणार आहोत, आम्हाला काही चिंता नाहीये। अध्यक्ष महोदय, होणार। खरं म्हणजे आमचे नाना या ठिकाणी ड्रग्ज संदर्भात बोलले, मग ओढून ताणून त्याच्यामध्ये त्यांनी गुजरातही आणलं, मग महाराष्ट्रात काय चाललंय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर पहिल्यांदाच कारवाई चालली आहे। अध्यक्ष महोदय, 24,000हून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। म्हणजे आपण जर फरक बघितला तर 2020 साली ड्रग्सच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती? 5,321। आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे? 13,125। आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे। याचं कारण काय आहे? तर एकूण जर आपण बघितलं तर ड्रग्सच्या संदर्भात मी या सभागृहामध्ये यापूर्वी देखील सांगितलं की केंद्र सरकारने झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठलंही एक राज्य हे कारवाई करेल यांनी होत नाही। वेगवेगळ्या राज्यांना एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज आहे। याकरता केंद्र सरकारने त्या संदर्भातली कोऑर्डिनेशनची बैठक घेतली। आता राज्य एकमेकाला त्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन शेअर करताय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर कारवाई ही या ठिकाणी चाललेली आहे। खरं म्हणजे नानाभाऊ म्हणाले पोलीस पदे रिक्त आहेत। मी या सभागृहात यापूर्वी देखील सांगितलं, अभूतपूर्व भरती केली आहे, पण अभूतपूर्व 23,000ची भरती झाली आहे। हा रेकॉर्ड आहे। म्हणजे आज आपल्याकडे या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था दुप्पट करावी लागली, कारण नुसती भरती करून होत नाही। जे भरती करून येतात त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं। त्यांच्या प्रशिक्षणाकरता आता व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण उभी केली आहे। आमचे रवींद्र वायकरजी या ठिकाणी म्हणाले 1976 पासून आपला आकृती बंद आहे, आता लोकसंख्या वाढली आहे। रवींद्र वायकरजी म्हणाले ते खरं आहे, आणि म्हणून पहिल्यांदा 1976 नंतर हे सरकार आहे ज्या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला। आता 1976च्या आकृतीबंधावर नाही, 2023च्या आकृतीबंधावर यापुढे काम होणार आहे। ज्या आकृतीबंधामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये अंतर किती असलं पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कुठले युनिट असले पाहिजे, त्या युनिटमध्ये किती लोक असले पाहिजे, लोकसंख्येमागे पोलिसांचे नॉर्म्स काय असले पाहिजे। 76 नंतर पहिल्यांदा या सरकारमध्ये आपण सगळ्या नव्याने, कारण आपली आव्हानही 76 नंतर बदलली आहेत। आज डिजिटायझेशनमुळे स्ट्रीट क्राईम पेक्षा सायबर क्राईम एक मोठं आव्हान झालंय। 76 साली फायनान्शियल क्राइम्स हा विषय नव्हता, आता ईओडब्ल्यू हा एक आपला अतिशय प्रमुख विभाग झालेला आहे। आणि म्हणून ही बदलती परिस्थिती लक्षात घेता आता आपण या ठिकाणी नव्याने नवीन आकृतीबंध हा या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि खरं म्हणजे आता अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील।
पण एकूणच एनसीआरबीचा अहवाल, आता खरं म्हणजे जयंतराव देखील गृहमंत्री राहिलेत आणि अनिल बाबू देखील गृहमंत्री होते. किमान तुम्हाला तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे माहिती अशी अपेक्षा होती माझी, की तुम्हाला तरी माहिती असेल की एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की त्या ठिकाणी कदाचित राजकीय हेतूने बोलायचं असेल किंवा एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे माहिती नसलं तर आज मी ते सांगतो आपल्याला की तो कसा वाचला पाहिजे. या ठिकाणी ललित पाटीलच्या संदर्भात देखील विषय उपस्थित झाला. खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी तर पत्रच वाचून दाखवलं, इथे दाखवलं, कृष्णप्रकाशचं पत्र इथे मी वाचून दाखवलं ललित पाटीलच्या संदर्भात, की ललित पाटीलची कस्टडीच घेतली नाही. मग जे कृष्णप्रकाशच्या लक्षात आल्यानंतर कृष्णप्रकाशने राज्य सरकारला पत्र लिहिलं की हायकोर्टात जाऊन 4 पानी पत्र आहे की बाबा हायकोर्टात जाऊन ही कस्टडी आपण मागितली पाहिजे, त्याशिवाय या गुन्ह्यातनं काही बाहेर येणार नाही. साहेब, राज्य सरकारने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, परवानगीच दिली नाही. आणि तरी देखील ललित पाटीलचे विषय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे मुळातच जे काही विषय या ठिकाणी येत आहेत, आता खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर गेले 2-3 अधिवेशनं हरवलेल्या मुली किंवा हरवलेल्या स्त्रिया किंवा या ठिकाणी अपहरण झालेल्या स्त्रिया याचा विषय सातत्याने या ठिकाणी येतोय.